श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, बघा सोमवार 15 जून सोमवती अमावस्या. रात्री झोपण्यापूर्वी मुख्य दरवाजापाशी ठेवा ही एक वस्तू. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. भक्तांनो, सोमवार 15 जून 2026 रोजी येत आहे साक्षात परब्रह्म योग, म्हणजे सोमवती अमावस्या, अधिक मास समाप्ती आणि सोमवार. हे एकत्र येणे म्हणजे करोड वर्षातून एकदा येणारा महासंयोग आहे. या अधिक महिन्याचा अगदी शेवटचा दिवस आहे, ज्या दिवशी विश्वातील सर्व शक्ती अत्यंत जागृत असतात. जर तुमच्या घरात पैशाची अपार चंचल भासत आहे, डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला असेल, पितृदोषामुळे घरात सतत भांडणे, आजारपण येत असेल, तर निराश होऊ नका. आजच्या या अत्यंत विशेष दिवशी म्हणजे अधिक अमावस्येच्या रात्री झोपण्यापूर्वी मुख्य दारापाशी कोणती एक गुप्त वस्तू ठेवावी. अमावस्येचा शुभ मुहूर्त कोणता, पितृदोषाचे निवारण करणारे उपाय कोणते आणि तुमच्या 12 राशीनुसार करावयाचे विशेष उपाय कोणते, आज आपण संपूर्ण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. ही माहिती पूर्ण तुम्ही अर्धवट ठेवली तर तुम्हाला अर्धवट माहिती समजेल. त्यामुळे तो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. 15 जून अमावस्या तिथी आणि पुरुषोत्तम मास समाप्ती हा शुभ मुहूर्त आहे. तर बघा, वेळ नीट ऐका, योग्य लक्षात ठेवा. योग्य वेळ केलेली सेवा लवकर फळ देते. अमावस्या तिथी प्रारंभ रविवार 14 जून रोजी दुपारी 12:19 सुरू होणार आहे आणि अमावस्या तिथी समाप्ती सोमवार 15 जून रोजी सकाळी 8:23 समाप्त होणार आहे. तर उपाय करण्याची सर्वोत्तम वेळ सोमवार दिनांक 15 रोजी सूर्योदयापासून रात्रीपर्यंत तुम्ही हे उपाय कधीही करू शकता. पण मुख्य दराचा उपाय हा सोमवारी संध्याकाळी 7 ते रात्री 9च्या दरम्यान करणे सर्वात जास्त फलदायी ठरते. कारण अमावस्या जरी 15 तारखेला दुपारी संपत असतील तरी शास्त्रानुसार अमावस्या तिथी ही त्यातील काही काळ हा संध्याकाळपर्यंत प्रभावित असतो. त्याचे सात्विक लहरी या संध्याकाळपर्यंत असतात. म्हणून तुम्हाला सोमवारीच हा उंबरठ्यावरचा उपाय करायचा आहे. मुख्य दरवाजापाशी झोपण्यापूर्वी ठेवायची एक वस्तू. भक्तांनो, बघा, 15 जून रोजी सोमवती अमावस्येच्या रात्री घरातील सर्व कामे आटोपल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी घराच्या मुख्य दरवाजापाशी उंबरठ्यावर आपल्याला एक मुठभर खडे मीठ आणि 2 लवंगा ठेवायच्या आहेत. आता हा उपाय कसा करावा, तर एका लहान मातीच्या पंतीत किंवा पांढऱ्या कागदावर एक मुठभर खडे मीठ ठेवावे आणि त्यावर 2 फूल असलेल्या अखंड लवंगा ठेवाव्यात. ही पंती घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या उजव्या बाजूला ठेवून द्यायची आहे. महत्त्वाचं काय, तर अमावस्येच्या रात्री नकारात्मक ऊर्जा खूप सक्रिय असते आणि मिठाचे काम नकारात्मकता शोषून घेणे आहे. मीठ रात्री घरातील सर्व दारिद्र्य, वास्तुदोष आणि वाईट नजर स्वतःमध्ये खेचून घेते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळी उठल्यावर कोणाशी न बोलता हे मीठ आणि लवंग घराबाहेर लांब नेऊन निर्जळ स्थळी टाकून द्यावे किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावे. हा एक तोडगा घरातील पैशाचे मार्ग मोकळे होतात, वाईट दोष बाधा बाहेर पळून जातात. आता अमावस्येच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये, या 5 चुका चुकूनही करू नये. चला तर मग बघूयात. नंबर 1, घर अंधारात ठेवू नका. अमावस्येच्या रात्री घरात कुठेही पूर्ण अंधार नसावा. विशेषतः मुख्य दारापाशी आणि देवघरात दिवा लावून ठेवावा. नंबर 2, घराबाहेर आलेल्या भिकाऱ्याला म्हणजे कुठल्याही व्यक्तीला रिकाम्या हाताने पाठवू नका. या दिवशी पितर कोणत्याही रूपात दारात येऊ शकतात, त्यामुळे दारात आलेल्या व्यक्तीला किंवा प्राण्याला अन्न पाणी नक्की द्या. नंबर 3, केस आणि नखे कापू नका. सोमवती अमावस्या असो किंवा कुठलीही अमावस्या असो, तर या अमावस्येला नखे आणि केस कधीही स्त्री आणि पुरुषांनी कापू नये असे विशेष म्हटले आहे. नंबर 4, घरामध्ये वाद घालू नका. या दिवशी पती पत्नीमध्ये असो किंवा कुटुंबात वाद झाल्यास घरातील लक्ष्मी कायमची निघून जाते. घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण तंटे होत असतील तर सरळ आपल्या देवाचे नामस्मरण करावे. नामस्मरणाने त्या गोष्टी कमी होण्यास मदत मिळते. 5, तामसिक अन्न. वर्ष अमावस्येला घरात संपूर्ण सात्विक अन्न शिजवावे. मद्यपान, तामसिक आहार पूर्णपणे वर्ज्य करावा. पितृदोष आणि गरिबी दूर करणाऱ्या सोमवारच्या अमावस्येची पौराणिक कथा. एकदा एका गावात देवदत्त नावाचा एक अत्यंत प्रामाणिक व्यापारी राहत होता. तो खूप कष्ट करायचा, पण तरीही त्याच्या घरात नेहमी गरिबी असायची.
त्याने दुकान नीट चालत नव्हते. मुली सतत आजारी असायची आणि घरात नेहमी कटकट व्हायची. देवदत्ताने अनेक देवदत्त केले, पण त्याला काहीच फरक पडला नाही. एक दिवस त्याच्या गावात एक संत आले. देवदत्त त्यांच्या चरणी गेले आणि आपली व्यथा सांगितली. संतांनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले आणि म्हणाले, हे देवदत्त, तुझ्या पूर्वजांना मोक्ष मिळाले नाही. तुझ्या घरावर भयंकर पितृदोष आहे. जोपर्यंत पितृ तृप्त होत नाही तोपर्यंत लक्ष्मी तुझ्या घरात टिकणार नाही. देवदत्तने हात जोडून विचारले, महाराज, मग यावर उपाय काय? संतांनी सांगितले, येत्या सोमवती अधिक अमावस्येला तू सकाळी पवित्र स्नान कर. पितरांच्या नावाने गाईला घास गोग्रास दे. शक्य असेल तर चणा डाळ आणि गूळ खायला घाल आणि संध्याकाळी मुख्य दरवाजावरती मिठाचा गुप्त उपाय करून महादेवाची मनोभावे पूजा कर. देवदत्तने अधिक मासातील सोमवती अमावस्येला पूर्ण श्रद्धेने सर्व विधी केले. पितरांचे स्मरण करून अन्नदान केले आणि त्यानंतर मुख्य दरवाजासमोर एक खडे मिठाचा ठेवून त्याच्यावर लवंगा ठेवल्या आणि भगवान शिवशंकरांचे यथासांग पूजन करून त्यांचे नामस्मरण करून कालभैरव अष्टकचे आणि महामृत्युंजय मंत्राचे 108 वेळा पठण केले. तर मैत्रिणींनो, एका दिवसाच्या सेवेने त्याचे पितर अत्यंत तृप्त झाले आणि देव त्याला अथांग व्यवहाराचा आशीर्वाद दिला. दुसऱ्याच महिन्यापासून त्याचा व्यापार चौपट चालायला लागला. घरातील आजारपण संपले आणि तो नगरातील सर्वात श्रीमंत व्यापारी झाला. जे राजे पूर्वजांच्या आशीर्वादाने वैभव मिळवू शकतात ते तुम्हालाही नक्कीच मिळेल. तर मैत्रिणी, यामध्ये कुठेही श्रद्धा अंधश्रद्धाचा विशेष नाही. तर किती आपण आपल्या देवावरती विश्वास ठेवून हे उपाय करतो, सेवा करतो, हे महत्त्वाचं आहे. मनामध्ये श्रद्धा आणि आत्मविश्वास ठेवून हा उपाय करा. बघा, तुम्हाला नक्की अनुभव येईल. आता तुमच्या 12 राशीनुसार सोमवती अमावस्येचे विशेष उपाय आपण पाहूया की या पावन सोमवती अधिक अमावस्येच्या तुमच्या स्वतःच्या राशीनुसार कोणत्या छोट्या छोट्या वस्तू दान केल्याने किंवा भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवरती अर्पण केल्याने पितृ तृप्त होतात आणि महादेवाची महाकृपा होते. नंबर 1, मेषराश. बघा, मेष राशीच्या व्यक्तीने या दिवशी शिवलिंगावर तांबूस रंगाचा गुलाल अर्पण करावा आणि मंदिरात गरिबांना मसूर डाळ किंवा गूळ दान करावा. अडकलेले पैसे मिळतील. कुटुंबातील सर्व संकटे दूर होऊन घरामध्ये सुख शांती नांदेल. 2, वृषभ रास. वृषभ राशीच्या सुवासिनीने घरात सुख समृद्धी टिकवण्यासाठी शिवलिंगावर कच्चे दूध आणि पांढरे चंदन अर्पण करावे. या दिवशी गाईला पांढरा भात खायला द्या. 3, मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तीने महादेवांना हिरवी मूळ किंवा दुर्वा अर्पण करावे. यामुळे व्यवसायातील जुनी मंदी दूर होते. 4, कर्क रास. मानसिक शांतता आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या राशीच्या व्यक्तीने शिवलिंगावर गंगाजलमध्ये केशर मिसळून खडीसाखर अर्पण करावे. असे केल्याने त्यांच्या जीवनात असलेला सर्व पितृदोष दूर होऊन सुखसमृद्धी प्राप्त होते. 5, सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तीने पाण्यात थोडे केशर किंवा मध मिसळून शिवलिंगावरती अभिषेक कराव्या. तांब्याचे नाणे कुलदेवीपाशी ठेवावे. मान सन्मान वाढतो आणि सुखसमृद्धी प्राप्त होते. 6, कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तीने शिवलिंगावर शमीचे पान आणि बेलपत्र अर्पण करावे. घरातील जुने आजारपण आणि कटकटी कायमच्या दूर होतात. घरात सुखसमृद्धी नांदते. शिवाचा आशीर्वाद राहतो. 7, तुळ रास. तुळ राशीच्या सुवासिनीने घरात अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी महादेवांना सुगंध अत्तर आणि पांढरी फुले अर्पण करावे. मंदिरात साखर दान करावे. काळे तीळ दान करावे. यामुळे सुवासिनीला अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि लक्ष्मी अपार घरामध्ये निवास करते. 8, वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तीने शिवलिंगावर शुद्ध मधाचा लेपन लावावं. अमावस्येला हा उपाय केल्याने जुन्यात जुना कर्ज एका झटक्यात संपते आणि घरात सुख समृद्धी आणि पैशाचे स्रोत येतात. धनुरास. धनुराशीच्या व्यक्तीने पाण्यात एक चिमूटभर पिवळे चंदन मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा. अभिषेक करत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा. भाग्योदय वेगाने होतो आणि घरात सुख समृद्धी नांदून भगवान शिवाचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. 10, मकर रास. मकर राशीच्या व्यक्तीने पाण्यात काळे तेल टाकून शिवलिंगावर अभिषेक करावा. पिंपळाच्या झाडापाशी दिवा लावावा. साडेसातीचा त्रास कमी होतो. 11, कुंभरास. कुंभराशीच्या व्यक्तीने महादेवांना शुद्ध गायीचे तूप अर्पण करावे आणि मंदिरात भुकेलेल्या व्यक्तीला पांढरे फळ फूल दान करावे. घरातील दारिद्र्य नष्ट होते, म्हणजेच पांढऱ्या वस्तू दान कराव्यात. 12, मीनरास. मीनराशीच्या व्यक्तीने शिवलिंगावर पिवळे चंदन लावावे.
केशरयुक्त दुधाने अभिषेक करावा. अभिषेक करत असताना कालभैरव अष्टक पठण करावे. घरात अडकलेली मांगलिक कार्य लवकर सोडून जातात आणि शनी दोष दूर होतो. आता हे काही उपाय हे सर्व राशीच्या लोकांनी आणि इतर लोकांनी करावे. नंबर 1, अडकलेले पैसे मिळवण्यासाठी उपाय. एका तांब्याचा तांब्या घेऊन त्यात पाणी, थोडेसे गंगाजल आणि पांढरे चंदन मिसळून एक बेलपत्र टाकून आणि काळे तेल टाकून हे पाणी पार्थिव शिवलिंग बनवून त्या शिवलिंगावरती अखंड 108 वेळा जप करत हळूहळू धार अर्पण करावी. तुमचे अडकलेले पैसे 2 दिवसात मिळतील. डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी वडाच्या झाडाला, वटवृक्षाला फक्त विड्याचे पान अर्पण करा आणि त्यावर 1 रुपयाचे नाणे अर्पण करून कर्जमुक्तीची मनोभावे भटकेश्वर महादेव म्हणून प्रार्थना करावी. तुमचे कर्ज हळूहळू मुक्त होईल. 3, पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पहिला घास आपल्या अमावस्येला दुपारी घरात जे अन्न शिजते त्यातील पहिला घास कावळ्यांसाठी किंवा कुत्र्यासाठी बाहेर काढून ठेवावा. नंबर 4, व्यापारातील मंदी दूर करण्यासाठी दुकानाच्या किंवा ऑफिसच्या मुख्य दारावर अमावस्येच्या दिवशी 1 लिंबू आणि 7 मिरच्या एका काळ्या दोऱ्यात बांधून टांगाव्यात. असे केल्याने व्यापाराची मंदी हळूहळू कमी होते. 5, रात्री नकारात्मकता दूर करण्यासाठी अमावस्येच्या रात्री 9 वाजल्यानंतर घराच्या 4ही कोपऱ्यात थोडे काळे तीळ शिंपडावेत, म्हणजे चिमूट टाकावेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते झाडून बाहेर टाकावेत. हा उपाय प्रत्येक स्त्रीने करायचा आहे. तर तुमच्या घरामध्ये कितीही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर या एका जर तीळ टाकला तर त्या तिळाने दूर होणार आहे. 6, लक्ष्मी आकर्षणासाठी अत्तर तोडगा. देवघरात माता लक्ष्मीचे चरण आणि स्वामी समर्थाच्या फोटोला, भगवान शिवाच्या शिवलिंगाला फक्त हिना अत्तर लावावे. कापूर अर्पण करावा. फक्त एवढे केले तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षण होते असे म्हटले जाते. नंबर 7, मानसिक तणाव दूर करण्यासाठी पाण्यामध्ये थोडी खडीसाखर आणि कच्चे दूध मिसळून अमावस्येच्या रात्री हे पाणी चंद्राच्या किंवा चंद्र ज्या दिशेला उगवतो, आता बघा अमावस्येला तर चंद्र उगवतच नसतो, फक्त काळ्या आकाराचा तो चंद्र असतो, तर त्या चंद्राला तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे. ते पूर्व उत्तर दिशेला अर्पण करावे आणि चंद्रेश्वर महादेव या नावाचं स्मरण करून अर्पण करावे. तर तुमच्यात जो काही मानसिक ताणतणाव आहे तर तो कमी होतो. नंबर 8, वाईट नजर उतरवण्यासाठी लवंग तोडगा. घरातील ज्या व्यक्तीला वाईट नजर, वाईट बाधा, नजर दोष लागलेली आहे त्या व्यक्तीवरून 3 वेळा अखंड लवंग आणि 1 कापूरवडी आणि थोडेसे चिमूटभर पिवळी मोहरी. आता प्रत्येकाकडे पिवळी मोहरी असतेच असं नाही, तर तुम्हाला ती विकत आणायची आहे. तर अमावस्ये दिवशी पिवळ्या मोहरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर तुम्हाला ती पिवळी मोहरी तुम्हाला जवळपास कुठे दुकान असेल तर तिथून विकत आणायची आहे आणि ती तुम्हाला 7 वेळावरून त्या व्यक्तीवरून उतरवून घ्यायची आहे आणि घराबाहेर निघून बाहेर लांब जाळून टाकायची आहे. तर निर्जन स्थळी न टाकता बाहेर लांब जाऊन ती जाळून टाकायची आहे. तर मैत्रिणी, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.